होतं सुद्धा अधिष्ठान ज्ञानाने सर्पज्ञानाचा नाश पूर्ण झाला सर्प व सर्पज्ञानी एकच अधिष्ठान असल्याबद्दल शंका आणि समाधान पूर्ण झालाय. सांग कोण सांगते? पालवर साहेब सांगतात. थोडा अभ्यास 7-8 ओळी सांगितल्या मग समाधान होईल. 5-6 ओळी तरी. बाळासाहेब नाही, दत्ता महाराज नाही, आदिनाथ महाराज इकडे सरपंच पांडुरंग तब्येत बरोबर नाही. सांग सर. 21वा मुद्दा चालू आहे. हां सर्प व सर्पज्ञान याच एकच अधिष्ठान आहे याविषयी असणारी शंका व समाधान. सर्प आणि सर्पज्ञान अर्थात भ्रांती ज्ञानामधला सर्प. भ्रांती प्रमाज्ञान नाही. प्रमाज्ञान म्हणजे व्यवहारात असलेल्या सर्पाला प्रमासर्प म्हणायचा. आणि हा जो सर्प आहे तो भ्रांतीमधला म्हणजे अज्ञानाने भासलेला जो आहे तर त्याला सर्प आणि त्याचं ज्ञान हे दोन्ही भ्रमच आहे. आणि त्या अधिष्ठान एकच आहे असं म्हणतात. एकच असण्याविषयी शंका आणि समाधान. मागं 2 अधिष्ठानं केली म्हणजे चैतन्यात भेद नाही केला, पदार्थातला भेद प्रतिपादन करून 2 अधिष्ठानं केलेली होती. म्हणजे एक रज्जू आणि एक अंतःकरण. ज्याला ज्ञान होतं तो प्रमादा त्याच्या अंतःकरणाकडून ज्ञान पाहिलं आणि पदार्थ जिथे उत्पन्न होतो तो रज्जू जो बाहेर देशात पडलेला आहे तिथून पदार्थाची उत्पत्ती असं कथन केलं होतं. त्यावेळेला आपल्याला बुद्धीला चांगलंही वाटलं. म्हणजे आपल्याला त्यावेळेला चांगलं वाटलं म्हणजे कसं की बरोबर आहे पदार्थाची उत्पत्ती आणि ज्ञानाची उत्पत्ती या भिन्न भिन्न होत असल्या पाहिजे. पण पदार्थाच्या आणि ज्ञानाच्या उत्पत्तीचं उपादान कारण कोण म्हटलं तर म्हटलं अज्ञान. त्या अज्ञानापासूनच अज्ञानाच्या तमगुणापासून सर्प झाला आणि त्याच अज्ञानाच्या सत्वांशापासून ज्ञान. कारण ज्ञान हेही भ्रांतीच आहे. मग अज्ञानापासून झाले पण मग ते अज्ञान कुठं धरलं तर एक रज्जू उपहित चैतन्याच्या आश्रित असलेलं अज्ञान धरलं आणि एक अंतःकरण उपहित चैतन्याच्या आश्रित असलेलं अज्ञान धरलं. आणि या 2 अज्ञानं भिन्न भिन्न केली. त्यावेळेलाही कोणाला अशी शंका नाही आली. मग असतील बरं का 2-2 अज्ञान. तर अज्ञान 2 नसून अज्ञान एकच आहे हे तुम्हाला आता सांगतो. या विश्वाचं सुद्धा अज्ञान तसं एकच आहे. ते भासताना ज्या प्रमात्याकडून भासलं त्याच्या आश्रित म्हणजे चैतन्याच्या आश्रित जीवाच्या आश्रित नाही अज्ञान मानलं. वाचस्पती मिश्रांनी मानलेलं आहे. पण त्या चैतन्याच्या आश्रित अज्ञान असं मानून कशी व्यवस्था लागते ते आता सुंदर सांगतील. म्हणून एकच अधिष्ठान सांगितले. सर्प आणि सर्पज्ञान यास एकच अधिष्ठान असल्याविषयी शंका पहिल्यांदा शंका करतील आणि त्या शंकेचं समाधान येणार आहे. सांगा. ब्रह्मकालामध्ये सर्पाचे अधिष्ठान रज्जू उपचैतन्य सांगितलं. म्हणजे पूर्वी हे लक्षात आलं ना. पूर्वी काय केले होते अधिष्ठानं 2 केलेली होती. आणि 2 अधिष्ठानं केल्यावरती त्याची संगती लावून सांगितली तरी सुद्धा वास्तविक पाहतात त्याच्यामध्ये 2-2 अधिष्ठानं मानल्यावर काही शंका तयार होतात आणि ते पुष्कळ म्हणजे अख्खा ग्रंथ जरी झाला तरी शंकाच चालू राहतील. म्हणून तिथं स्टॉप केलाय तो विषय. आणि एकच अधिष्ठान कसं हे समजून सांगितल्यावर तर आपल्या बुद्धीला चालना देण्याच्या दृष्टीने आणि असं केल्यावर काय होतं याची पडताळणी करून पाहण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय येऊन गेला. आता काय सांगतात ऐका. ब्रह्मकाळातील सर्पाचे ज्ञान करून देण्यासाठी रज्जू उपचैतन्य हे अधिष्ठान सांगितलं सर्प म्हणून. आणि त्याचे ज्ञान अधिष्ठान कोण असं म्हटलं तर चैतन्य. अधिष्ठान कोण आहे? चैतन्य हे अधिष्ठान आहे. मग ते चैतन्य कोणतं असा विषय केला तर 2 चैतन्य तयार झाले. रज्जू उपहित चैतन्य अंतःकरण उपहित चैतन्य असे 2-2 चैतन्य. चैतन्य मग 2 झाले. ते म्हटले नाही चैतन्य एकच असतं पण उपाद्या भेदाने त्या चैतन्याला नावं 2 येतात. त्या सर्पाचं ज्ञान होण्यासाठी रज्जू उपचैतन्य आणि
सर्पज्ञान होण्यासाठी अंतकर्म उपयुक्त चैतन्य अशा प्रकारचे 2 अधिष्ठान सांगितले गेले. तर 2 अधिष्ठान झाली. परंतु याच्यामध्ये बराचसा भेदही सांगितलेला त्यांनी. याच्यामध्ये वाद त्याच्यामध्ये वादावादी आहेत वादावादी. अजून. आता इथे नाही तुमच्या समोर लगेच काढत, कारण तुम्हाला अजून हेच समजाना नीट जास्त, परत आणखी दुसऱ्या वादावादी कशाला उकळून काढायचा. म्हणून हा विषय इथे स्टॉप करून पुढचा विषय घेतायचा. आणि एकच चैतन्य कसं आहे ते सांग, एकच अधिष्ठान कसं आहे ते सांग. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे वाद आहेत, परंतु त्या दोहोचं अधिष्ठान सर्प आणि ज्ञान दोहोचं अधिष्ठान एकच आहे असं सद्गुरू श्रीगुरू सांगतात. बरोबर. परंतु शिष्याने मात्र याच्यावरती शंका घेतलेली. हां. शिष्याचं म्हणणं असं आहे की दोघांचे अधिष्ठान जर एकच आहे तर ते एक मानता येणार नाही. बरं. कारण आत्तापर्यंत तुम्ही सर्पचं अधिष्ठान सांगताना रजोपय चैतन्य सांगितलं आणि त्याचं ज्ञानाचं अधिष्ठान सांगताना अंतकर्म उपहित साक्षी चैतन्य सांगितलं. बरोबर. 2 अधिष्ठानं भिन्न भिन्न सांगितलेली. बरोबर. 2 भिन्न भिन्न अधिष्ठान सांगितले. सर्प हा नेहमी पाहणाऱ्याच्या शरीराच्या बाहेर असतो बरोबर. आणि ज्ञान हे अंतकरणाच्या आत असतं. मग हे दोन्ही भिन्न असताना हे दोन्ही एक होणार नाही अशा प्रकारे शंका त्यांनी घेतलेली. त्यासाठी म्हणजे 2 भिन्न असं सांगितलं, पण तुम्ही एक परत सांगा हे बरोबर नाही. नाही. हां. त्याच्यामध्ये पुन्हा सांगितलं सर्प जर तुम्ही बाहेर असणारा बुद्धीत मानला आणि मायेने त्याचं ज्ञान होतं असं सांगितलं, म्हणजे अंतर्गत असणारा सर्प बाहेर दिसतो असं जर मानलं मायेने आणि त्याचं ज्ञान जर तुम्ही सांगितलं तर याचा अर्थ मग ते ख्याती प्रकारामध्ये जात आहे. जी आत्मख्याती मागे सांगितलेली आहे त्या ख्याती प्रकारामध्ये हा विषय मोडला. मोडला. आणि ख्याती जर तुम्ही अयोग्य सांगितलेली आहे, जी ख्याती सांगितली होती आत्मख्याती ती तुम्ही अयोग्य सांगितलेली आहे. म्हणजे सगळ्या ख्यातींचं तुम्ही खंडन केलं. आहे. आणि कोणत्या ख्यातीचं खंडन आहे? अनिर्वचनीय ख्यातीची योग्य असं सांगितलं. त्यामुळे बाकीच्या ख्यातीचं खंडनही झालं, अनिर्वचनीय ख्यातीचं झालेलं आहे. मग आत्मख्याती कोणाची होती? विज्ञानवादी म्हणतात. त्या विज्ञानवादी मताचं काय आहे? खंडन आहे. परत तुम्ही तेच मानता. मग शरीराच्या बाहेर असणारा सर्प शरीराच्या आत येणार नाही आणि शरीराच्या आत असणारं ज्ञान हे बाहेर जाणार नाही असं काय आहे? शंका. ही शंकेचं स्वरूप झालं. हो. किंवा सर्प हा बाहेर आहे तेव्हा तो बाहेरच राहणार आहे आणि ज्ञान जे आहे ते आत आहे, म्हणजे प्रमातेच्या अंतःकरणात आहे. त्यामुळे ते बाहेर जाणार नाही. आणि मग व्यवहार कसा होईल? शरीराच्या आत असणार ज्ञान प्रमात्याचा असो किंवा आत्म्याचा असो ते आतच राहील. आणि तो सर्प तो बाहेर राहील म्हणून दोघांचे अधिष्ठानी एक होणार नाही अशी शंका घेतलेली. ठीक आहे. आता शंकेचं ह्या शंका घेण्यामुळेच आपल्याला उत्तराची उकल सांगायची. पण नुसतं उत्तर जर सरळ सांगितलं असतं शंका न घेता तर तुम्हाला त्याची तेवढी खोली कळाली नसती. म्हणून आधी शंका मांडायची आणि नंतर त्याचं उत्तर सांगायचं. मग त्या शंकेचं उत्तर म्हणजेच वेदांत्याला काय सांगायचं होतं तो विषय. म्हणजे शंका करणारा एक तसं पाहिलं तर यांनीच तयार केलेले असतात, पण त्या शंका आधी उत्पन्न करायच्या आणि नंतर त्याचं उत्तर म्हणायचं. जसे आमचे कीर्तनकार करतात. कीर्तनकाराने जी शंका आहे ती बलवान मांडायची असते. उत्तर उगाच थोडं निघाल तरी चालतं. पण शंका आहे ना ती फार बलवान मांडताना जर शंका बलवान मांडली गेली तर माणसाला अशी उत्सुकता तयार होते की काय असेल बरं याचं उत्तर, काय असेल बरं उत्तर याचं. आणि मग ते ऐकत राहत होतं मनुष्य. आणि मग ते अरे असं आहे वे. आमचे पहिले कीर्तनकार सगळे त्या कीर्तनकार होते ना. तर त्याची उत्सुकता तयार झाली पाहिजे किंवा याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर काय, प्रश्नाचं उत्तर काय. आणि मग त्याच्यातून मग ते आपल्या बुद्धीलाही पटतं आणि म्हणजे आनंदही वाटतो. हा हे उत्तर आहे बरं का असं. तसं आता इथे सुद्धा येणार आहे किंवा एक सर्प जो आहे तो बाहेर आहे आणि ज्ञान तर आत आहे. अंतःकरणाचं ज्ञान असतं. यांच्यात व्यवहारच कसा काय होईल असं आहे. आता तुम्हाला थोडासा बराच परिचय झालेला असल्या कारणाने जवळपास शंकेचं उत्तर माहिती. जुन्या लोकांना तर माहिती आहेतच, नवीनांनाही थोडं थोडं आता कळायला लागलं. कळतंय ना किंवा हा व्यवहार कसा घडतोय बरं. तर उत्तर येते त्या. चला श्रीगुरु शंकेचं निरसन करतात. ते सांगतात सर्प आणि त्याचे ज्ञान यासाठी एकच अधिष्ठान आहे असं सांगतो. असे म्हणण्यास हरकत नाही. म्हणजे एकच अधिष्ठान आहे. चालतं.
त्याचं पहिल्यांदा अधिष्ठान कळालं आणि तुम्हाला अधिष्ठान पदाचा अर्थ जर कळाला असेल तर सोपं आहे की ज्याच्यावरती जे पदार्थ भासतो, मिथ्या पदार्थ भासतो, त्याला त्या पदार्थाचं अधिष्ठान अधिष्ठान. असं म्हटलंय, शुक्त रजत भ्रांत शुक्ती ही अधिष्ठानम. शुक्त रजत भ्रांत शुक्ती ही अधिष्ठानम उदाहरणामधला आला. म्हणजे शुक्त म्हणजे शुक्तीच्या ठिकाणी, रजत भ्रांत रजताची भ्रांती आहे, त्या भ्रांतीचं शुक्ती ही म्हणजे ती शुक्ती काय आहे, अधिष्ठान आहे. किंवा याचं एक लक्षण येतं आहे, लिहायचं असेल लिहून ठेवा. यद अधिष्ठान यद अधिष्ठाय भ्रांत्या आधी वाचतो आणि नंतर लिहा. यत अधिष्ठाय भ्रांत्या अन्यत वस्तू प्रतीयते तत् अधिष्ठानम. यत अधिष्ठाय भ्रांत्या अन्यत वस्तु प्रतीयते तत् अधिष्ठानम. यत् अधिष्ठाय भ्रांत्या अन्यत वस्तु प्रतीयते तत् अधिष्ठानम. दिलं सगळ्यांनी. आता याचा अर्थ काय की ज्यावर अज्ञानाने दुसऱ्या वस्तूची प्रतीती येते त्याला अधिष्ठान असं म्हणतात मराठीत. यत म्हणजे यत अधिष्ठाय, ज्याच्यावर भ्रांत्या अज्ञानाने अन्यत वस्तू प्रती येते, म्हणजे अज्ञानाने दुसऱ्या वस्तूची काय येते, प्रतीती येते, त्याला अधिष्ठान असं म्हणतात. ज्याच्यावर दुसऱ्या वस्तूची प्रती येते, मग त्याला एक खालचा मूळ सत्य असतं. नेहमी सत्य वस्तूवर असत्य वस्तू भासत असते. जर वस्तूच नसेल तिथे तर वस्तू भासणारच नाही. तसा रज्जूच नाही तर सर्प भासणारच नाही, शुक्तीच नाही, रजतच भासणार नाही, स्थाणूच नाही, पुरुषच भासणार नाही. हे दृष्टांत सगळे माहीत झाले सगळ्यांना. तेव्हा मग तिथे कोणाकोणाला शुक्तीला, रज्जूला, स्थाणूला काय म्हटलेलं आहे, अधिष्ठान, आणि पुरुषाला, रजताला, सर्पाला अध्यास असं म्हणतात. सांग. सर्प व त्याचे ज्ञान या दोन्हीचं अधिष्ठान एकच आहे असं म्हणण्यास हरकत नाही. आता त्या दोघांचं अधिष्ठान एकच आहे असं म्हणण्यास हरकत नाही. म्हणजे ज्ञान आणि पदार्थ हे भेद लक्षात आले ना तुमच्या, ज्ञान आणि पदार्थ. आता मी नुसतंच उच्चारलं मोबाईल, हे तुम्हाला काय झालं, मोबाईल असं नाव म्हटलं तर मोबाईलचं तुम्हाला ज्ञान झालंय, पण तुमच्या समोर वस्तू नाही, पण तुम्हाला मग दाखवला आम्ही मोबाईल हा काय पदार्थ, आणि मी अगोदर उच्चारलेलं ज्ञान. आणि प्रत्येक व्यवहार, जगातले सगळे व्यवहार पदार्थ आणि ज्ञान, पदार्थ आणि ज्ञान याच्यावरती आधारित झालं. आता भ्रांती ज्ञानात सुद्धा तसाच आहे, पण भ्रांती ज्ञानात पदार्थच सापडत नाही आणि प्रमाद ज्ञानात पदार्थ सापडत. विचार सागर असं मी सांगितलं. तुम्हाला बरोबर म्हटलं, महाराजांनी ग्रंथाचं नाव घेतलेलं. मग ग्रंथाचं म्हटलं म्हणजे हा ग्रंथ अस्तित्वात आहे, हा, आणि हा व्यावहारिकदृष्ट्या सत्य सुद्धा आहे. झाला व्यवहार कालात सत्य आहे. पण तसं आता तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेला मंद अंधकारात रजत, त्या ठिकाणी काय पडलेले, दोरी पडलेली म्हणजे रज्जू. आणि रज्जू ज्या वेळेला तुम्ही पाहायला गेले त्यावेळेला तिथे, तर त्या ठिकाणी तिथे काहीतरी आहे असं पहिल्यांदा ज्ञान होतं, आणि नंतर त्या ठिकाणी भ्रांती ज्ञान तयार झालं. कोणता, अयम सर्प, हा काय आहे, सर्प आहे असं ज्ञान होतं. तर हे भ्रांती ज्ञान आहे. पण मग आता जर समजा, कारण एका काळात एकच ज्ञान असतं, दुसरा एक सिद्धांत लक्षात ठेवा, एका काळात एकच ज्ञान राहतं, दोन दोन ज्ञान एका काळात नसतात. कसं होत आहे, ज्या वेळेला अयम सर्प हा असं पाहिल्यावर तिथे काय आहे, सर्प आहे, बरोबर आहे. मग तिथं सर्प आहे,
तो म्हटला सर्प आहे महाराज तिथे. तर ते म्हटले सर्प आहे. तर मग त्यांनी काय केलेले, मंद अंधकार असल्याने पहिल्यांदा त्या ज्या सर्प आहे असं म्हणायला गेला त्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीला दाखवला. ते म्हटलं अरे सर्प नाही, इथे मला तर असं वाटतंय हार पडलेला आहे. म्हणजे त्या दोघांच्या ज्ञानात भेद तयार झाला. हा सर्प म्हणतोय, तो म्हणतो हार. तिसरा आल्यावर तो म्हणतो नाही, इथे भूरेषा दिसते. चौथा आला म्हटल्यावर तो म्हणतो नाही, इथे जलधारा दिसते. म्हणजे त्या प्रत्येकाच्या ज्ञानात काय तयार झाले, भेद. जिथे ज्ञानात भेद तयार होतात ते भ्रांती ज्ञान असतं. एक सिद्धांत तयार झाला का प्रत्येकाला ते काय दिसतंय, भिन्न 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 दिसतंय. मग म्हटले असं करा, आपल्या सगळ्यांची मतं भिन्न भिन्न झाली तर आपण असं करू, बॅटरी आण. आणि बॅटरी दाबली. बॅटरी दाबल्याबरोबर तिथं काय होता, दोरी म्हणजे रज्जू होता. लक्षात आलं ना, दोरी रज्जू आहे असं ज्ञान झालं. त्यावेळेला प्रत्येकाचे सगळे ज्ञान उडून गेली आणि एकच ज्ञान झालं. आता ते चौघही काय म्हणतायत, रज्जू आहे असं म्हणतात. आणि भ्रांती ज्ञानात मात्र भिन्न भिन्न प्रतीती येते, हे वैशिष्ट्य. आता रज्जू आहे असं ज्ञान आहे, त्यावेळेला साप आहे का रज्जूवर, रज्जूवर साप नाही. बरोबर आहे ना. म्हणजे एक तर रज्जू तरी असतो किंवा एक तर साप तरी असतो. कदाचित 10 लोकांनाही साप भासू शकतो, असा काही नियम नाही. पण मग त्या ठिकाणी दोन्हीपैकी एक ज्ञान एका कालात असतं. जसं आता आपण म्हणतोय हे जगत आहे, हे जगत आहे, हे ज्ञान आहे ना आपल्याला, हे जगत आहे. मग हे जगत आहे हे प्रमा आहे का भ्रम आहे असं विचार. तर शास्त्राप्रमाणे काय आहे, भ्रम आहे. तुम्हाला आम्हाला लक्षात आलं ना, प्रमा म्हणजे खरं. मग तुम्हाला आम्हाला हे खरं वाटतंय आणि तेच आपण संतांना विचारलं तर ते म्हणतात भ्रम आहे तुम्हाला झालेला. शंकराचार्यांना विचारलं ते म्हणले भ्रम झाला, हे खरं नाही. मग त्यांना प्रमाज्ञान झालं आणि आमचं भ्रमज्ञान गेलेलं नाही. याचं कारण आम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान नाही झालं. आणि अधिष्ठान कोण आहे सिद्धांतामध्ये, अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्माचं ज्ञान झालं. त्या ब्रह्माचंच दुसरं नाव काय आहे, आत्मा. त्या आत्म्याचं म्हणा किंवा ब्रह्माचं ज्ञान झाल्याबरोबर जगतरूपी भ्रम निवृत्त होऊन जातो. बरोबर आहे. हा मूळ सिद्धांतात तुम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणून तो आधी खनन खुंटन न्यायाने जसा पक्का होईल ना आधी तुमचं, तसं पक्क करत पुढे पुढे चाललेले. ऐका आता काय म्हणतात श्री गुरु. सर्प आणि त्याचे ज्ञान हे दोष अधिष्ठान एकच आहे असे म्हणण्यास हरकत नाही. असं एकच म्हणण्यास हरकत नाही. कारण सांगितलं काल त्यांनी, हा, रज्जू किंवा सर्प दोन्ही जरी बाहेर असेल तरी अंतःकरणाची वृत्ती रज्जूपर्यंत जाते. आणि अंतःकरणाला अंतःकरणाची वृत्ती व्यवहार करणार कोण, वृत्ती व्यवहार करते. म्हणून अंतःकरणाची वृत्ती सर्प बाहेर का असाना, पण त्या म्हणजे तो सर्प असो बाहेर किंवा रज्जू बाहेर असो, पण तिथपर्यंत त्या रज्जू देशापर्यंत कोण जाते, अंतःकरणाची वृत्ती जात असते. हा, अंतःकरणाची वृत्ती रज्जू पर्यंत गेली की त्या वृत्तीला इदम अशा स्वरूपाचं ज्ञान होतं. बिलकुल. पहिलं ज्ञान कोणतं आहे, इदम. इदम इदम या पदाचं, इदम हे संस्कृत पद आहे. त्याचा अर्थ होतो काहीतरी आहे. इदन इदंता असं म्हटलं त्या. इदम म्हणजे आहे, म्हणजे काहीतरी आहे. नक्की काय हे कळालं नाही, पण इदम. तर त्याला इदंतेचं पहिलं ज्ञान कोणतं होतं, इदंतेचं ज्ञान होतं. मग इदंतेला सामान्य ज्ञान असं म्हटलेलं आहे. त्यालाच काय म्हणतात, सामान्य ज्ञान. हे लक्षात ठेवा. म्हणून सामान्य ज्ञान पहिल्यांदा होतं. आता तुम्हाला तिथं काय आहे हे कळालेलं नाही, पण आहे हे कळालं, याला सामान्य ज्ञान असं म्हणतात. मग आता काय म्हणतात पुढे ऐका. त्या इदमाकार वृत्तीस जे ज्ञान झालेलं आहे हा, त्या ठिकाणी चैतन्य असतं, चैतन्य अधिष्ठान आहे. हा, आणि तेच अधिष्ठान म्हणजे साक्षी चैतन्य असं म्हटलेलं आहे. हा, ते बाहेर सुद्धा आहे आणि आत सुद्धा आहे. म्हणजे तेच चैतन्य. चैतन्य एकच आहे. पण मग चैतन्य जे आहे म्हणजे इदम असं सामान्य ज्ञान होतं. त्या इदमकार झालेल्या अंतःकरण वृत्तीस जे चैतन्य अधिष्ठान आहे ते साक्षी चैतन्य आतही आहे आणि बाहेरही आहे. म्हणजे त्याला साक्षी चैतन्य असं म्हणतात. इदमाकार झालेल्या वृत्तीत, इदमाकार झालेली वृत्ती म्हणजे त्या पदार्थाच्या आकाराची झालेली अंतःकरणाची वृत्ती. हे लक्षात येतं.
आपली ज्या वेळेला अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते, आता मी त्या एखाद्या झाडाला पाहतो, त्यावेळेला त्या झाडा माझ्या समोर जशा पद्धतीने आहे, मला ज्ञान सुद्धा त्याच पद्धतीचं होतं. आणि त्या पद्धतीचं ते ज्ञान असं होतं. मग त्या पदार्थाला मी ज्या वेळेला पाहतो, मग त्या पदार्थ तर बाहेर इतक्या लांबवरती होते, ते चाफ्याचं झाड इतक्या लांबवर आहे, मी इथं बसलेलं आहे, मला त्याचं ज्ञान कसं होतं? तर माझ्या अंतःकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियातून बाहेर जाते, त्या पदार्थाच्या ठिकाणी असणारं चैतन्य आणि माझ्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये सुद्धा असणारं चैतन्य लक्षात येतं ना. जसा सूर्याच्या ठिकाणी काय आहे? प्रखरता आहे, प्रकाशता आहे असं म्हणतो. सूर्य काय आहे? प्रकाशाचा गोळा आहे. मग त्याच प्रकाशाचा गोळा आपल्यापासून दूर अंतरावर असताना त्याचीच किरणं जशी भूमीवर येऊन आदळतात, येतात, इतक्या लांबून आली आपल्याला, पण आपल्याला त्याची किरणं आली, ती किरणं आपल्याला दिसत नाही. तशी अंतःकरणाची वृत्ती सुद्धा दिसत नाही. अगदी समांतर सूर्यासारखा आत एक सूर्य प्रकाशित आहे, अंतःकरण वृत्ती रूप असणारा हा, आणि त्याची किरणं चक्षुरेंद्रियातून बाहेर आली. आता इथून का नाही आली बाहेर? फार लांब झाली. इथे बी बाहेर येतात पण कातड्यापर्यंतच राहतात. याला त्वगेंद्रियाचं ज्ञान म्हणतात. कळतंय ना मला? इथं पाठीमागं काय आहे हे लगेच कळालं मला. मऊ आहे कठीण आहे. तर इथं सुद्धा इथं पण त्या शरीराच्या मापापर्यंतच आली. पण एक चक्षुरेंद्रिय असं आहे की त्याच्यातून ती किरणं बाहेर जातात आणि त्या पदार्थापर्यंत जाऊन धडकतात. तिथे त्या पदार्थ उपहित चैतन्य आणि आपल्या अंतःकरणातून बाहेर पडणारे जी प्रकाश किरण त्याला म्हणतात अंतःकरण वृत्ती. लक्षात ठेवा हे पद. आणि ते वृत्तीतून गेलेलं चैतन्य, हे दोन चैतन्य एक झालं की तुम्हाला ज्ञान होतं. एरवी ज्ञान होईलच कसं? चला म्हणून हा विषय येऊन गेला. अजून एक की घट आहे आणि घट जाणला, अशी दोन ज्ञान झाली ना. मागे विषय झाला पाठामध्ये. इदमाकार जी अंतःकरणाची वृत्ती होते, त्या इदमाकार अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्यास जी अविद्या आहे, ती अविद्याच सर्प आणि सर्पाचे ज्ञान. आता आम्हाला तुम्हाला संगती सांगायची होती. कोणती संगत सांगायची होती? की दोन दोन अधिष्ठानं मांडण्याची गरज नाही. मग कशी म्हणतात? ज्या वेळेला अंतःकरण साक्षी चैतन्य जे अंतःकरण वृत्तीतून कुठे गेलेलं आहे? बाहेर गेलेलं. म्हणजे जे चैतन्यच गेले का नाही, त्या पदार्थांच्या आकाराचं त्या ठिकाणी झालं. त्यावेळेला त्या ठिकाणी तिथं एक चैतन्य आहे, हो म्हटले, आणि वृत्तीतून गेलेले एक चैतन्य आहे, बरोबर आहे. मग तिथे असणाऱ्या म्हणजे प्रमेय उपहित असणाऱ्या त्या चैतन्याच्या ठिकाणी असणारी अविद्या आणि अंतःकरण वृत्तीतून बाहेर गेलेल्या ठिकाणी असणारी अविद्या. मागं तुम्हाला विषय सांगताना दोन अविद्या सांगून एका अविद्येच्या तमांशाचा परिणाम सर्प सांगितला आणि दुसऱ्या अविद्येच्या सत्वांशाचा परिणाम ज्ञान सांगितलं. पण दोन दोन अविद्या मांडण्याची गरज नाही असं सांगायचं आहे. आता चैतन्य तरी एकच आहे आणि मग अविद्या किती म्हटले? अविद्या बी एकच मानायची. आता दोन अविद्या मांडण्याची आवश्यकता नाही. कारण ती अविद्या सत्वगुण, तमगुण आणि रजगुणांनी जर सगळीच अविद्या परिपूर्ण असेल तर दोन दोन अविद्या मांडण्यात स्वारस्य काय? लक्षात आलं? एका अविद्येपासून बी सर्पच निर्माण होतो आणि दुसऱ्या अविद्येपासून बी सर्पच निर्माण होतो. तर दोन दोन अविद्या मांडण्याची गरज काय? म्हणून अंतःकरण वृत्ती उपहित जे चैतन्य बाहेर गेलेलं आहे, त्या चैतन्याश्रित असणाऱ्या अविद्येच्या तमांशाचा परिणाम सर्प आहे आणि त्याच अविद्येच्या सत्वांशाचा परिणाम सर्प ज्ञान आहे. लक्षात आलं? म्हणून दोन अधिष्ठानं कॅन्सल झाली. सांगा बरं, मी सांगितलेलं परत सांगा. तुमच्याकडून वादवाय करायला. अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आश्रित असणारी जी अविद्या आहे, त्या अविद्येच्या सत्व तमवंश गुणापासून सर्प निर्मिती होते. बिलकुल. आणि सत्वांशापासून त्या सर्प ज्ञानाची निर्मिती होते. आणि म्हणून या ठिकाणी दोन दोन अधिष्ठान न सांगता एकच अधिष्ठान मानण्यास हरकत नाही. बिलकुल असं सद्गुरूजी या शिष्याची शंकेचं निरसन करतात. बिलकुल. म्हणून अविद्येतील तमगुण सर्पाचे उपादान व सत्वगुण सर्प ज्ञानाचे उपादान आहे. आता त्याच्यातले त्याच अविद्येचं म्हणजे अविद्या किती धरली? एकच. कोणती?
अंतःकरण वृत्ती उपही चैतन्य आश्रित असणारी अविद्या, एवढीच अविद्या पकडायची. अविद्या तरी चैतन्याच्या आश्रितच राहते ना. चैतन्य आश्रित राहते. दोन्हीच्या आश्रित मानण्यापेक्षा एका- शिवाय अविद्या काय आहे? एकच आहे, एकच आहे. आणि खरी अविद्या तर वृत्तीमध्ये असणारीच अविद्या काम करते. बाहेरच्या जड पदार्थ तिकडची अविद्या घेऊन करायचं तरी काय? पण खरा जो व्यवहार करणारी अविद्या कोणती जर असेल तर अंतःकरण वृत्तीमध्ये असणार आहे. कारण ज्या व्यक्तीच्या अंतःकरणात अज्ञान आहे त्या व्यक्तीच्या अज्ञानाचाच परिणाम जगत आहे. हे मी तुझ्या पुढे येईल. मला तरी जगत का भासतं तर माझ्याच अंतःकरण वृत्तीमध्ये असणाऱ्या अविद्येच्या द्वारे मला जगत प्रतीती येते. नाहीतर जगताची प्रतीती दुसरं. प्रत्येक जण तर आपलं आपलं जगत पाहतो. म्हणून त्याच्याच वृत्तीमध्ये असणारी अविद्या तिथं काम करते. म्हणून एकच अविद्या मानायची आणि अविद्येचं अधिष्ठान सुद्धा एकच मानायचं. अंतकरणाची वृत्ती रज्जूच्या ठिकाणी बाहेर गेलेली आहे. हा, म्हणजे वृत्ती उपयचे चैतन्य आहे ते बाहेर गेलेले आहे. बिलकुल. आणि अंतकरणाचा जो आकार सांगितलेला आहे हा, तो म्हणजे जेवढं आपलं शरीर किंवा अनवर साहेब कळतंय का? कळतंय. पुन्हा पुन्हा वाचा, अजून चांगलं कळतं. तर त्याच्यामध्ये काय एकदा कळाल्या मग त्याच्यातून 4 शब्द का आहे ना सांगायचा प्रयत्न करा. आणि ते घर्षण झालं ना बुद्धीत म्हणजे मग तुम्हाला ते पक्क ज्ञान तयार होतं. नाही पहिल्यांदा अर्थ बी नाही कळाला तरी चालतं. हरिपाठाचा तरी अर्थ कोणाला कळतो? नाही कळत. हरिपाठ पाठ करायला लावला त्यांना. पाठ करायला लागल्यावर ते मग म्हटले हरिपाठ सोडवू बरं का आता. म्हणजे सोडवणे नावाचा भाग परत वेगळा आहे. म्हणजे त्या प्रत्येक अभंगाचं चिंतन करायचं. तुमचं आधी पाठ असल्या कारणाने तुमचं लक्ष केंद्रित होतं की देवाचे द्वारी उभा क्षणभरी येणे मुक्तीचारी साधी येल्या. देवाच्या द्वारात उभं राहिल्यावर क्षणभर उभं राहिलं की 4ही मुक्ती प्राप्त होतात. देवाच्या द्वारात उभं राहिल्यावर जर 4 मुक्ती मग शंका तयार झाली. कुठली? क्षणभर उभं राहिल्यावर जर 4 मुक्ती मिळतात म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि राजत्यता ह्या मोक्षांचे प्रकार. तर मग क्षणभर तर आम्ही नेहमीच उभा असतो. मोक्ष का होत? तिथून पुढे शंका. मग त्याला परत विचार करावा लागतो की क्षणभरच नाही, क्षणाचाच आहे. खरा तर मोक्ष क्षणाचाच आहे. पण तो क्षण जीवनात येत नाही. काय ना, जीवनात तो क्षण येत नाही. नाहीतर असंही म्हटलं पांडुरंगाच्या दारात तुम्ही जर एकदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर मोक्ष मिळतो. हे बी तिथं म्हटलं संत तुकोबरायनेच म्हटलं. एक वेळा झाली या दर्शन, एक वेळा मागेल परिहार पुढे नाही झाली या दर्शन. पण मग असं कसं काय होतं बा? तिथे जशी मग आता बुद्धी चालवायला तुम्हीच काय केली? सुरुवात केली. म्हणजे याचा अर्थ आम्ही दर्शन करतो पण तसं दर्शन करत नाही. उभा राहतो पण तसा उभा राहत नाही. तसा म्हणजे कसा? योग्यतेने अधिकारी होऊन उभं राहावं लागतं. मी तो दृष्टांत सांगत असतो. आपण ते लग्नाला जातो कोणाच्या बी लग्नाला गेल्यावरती हातात अक्षता असतात सगळ्यांच्या, बरोबर आहे ना? आणि बाहुल्यावरती दोघं चढलेले असतात. कोण? नवरी आणि नवरदेव. लग्न कोणाचं लागतं? मग अक्षता टाकताना आपल्या बी डोक्यावर पडतात. आपली का लग्न लागत नाही? आपल्यावर डोक्यावर अक्षता पडतात का नाही? किती बी टोप्या गज भरतात. आपल्या टोप्या गज भरल्या पण लग्न लागलं नाही. त्यांचेच दोघांची का लागले? ते भावल्यावरती अधिकारी होऊन चढले होते आणि तुम्ही बिगर अधिकारी. झालं दृष्टांताला काय लक्षात आलं? तसा आत्मज्ञान संपन्न एखादाच का होतो? सगळेच का होत नाही? तर त्याचं कारण तो अधिकारी नाही झाला. म्हणून अधिकारी होऊन परमार्थ जर केला तर चांगली गोष्ट आहे. आणि अधिकार होण्यासाठी थोडं घर्षण करावं लागतं. फुकट काय भेटत नसतं जगात. जगात फुकट काहीच भेटत नाही. मूल्य द्यावं लागेल त्याचं. आणि इथले मूल्य वेगळे असतात. इथलं मूल्य काय? समर्पित भाव. हे काय शास्त्राने काय दुसरं नाही देत. तिथं काय काय म्हटले हो? देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले कचित्त तरी भवत एवढ्यासाठी नका करू गाता गाता हरे रामकृष्ण. पुढे अंतःकरण वृत्ती शरीराच्या बाहेर रज्जूच्या ठिकाणी गेलेली आहे. म्हणून त्या वृत्ती उपय चैतन्य
तेही बाहेर गेलेले आहे. बरोबर. जितकं अंतःकरणाचं स्वरूप तितकंच साक्षीचं स्वरूप. साक्षीचं ते गेल्या वेळेस मी सांगितलं होतं, जेवढं शरीराचं माप तेवढं अंतःकरणाचं माप, आणि जेवढं अंतःकरणाचं माप तेवढं साक्षीचं माप. झालं लक्षात आलं? म्हणजे अधिष्ठान म्हणतो आपण त्याला, चैतन्य, साक्षी चैतन्याचं स्वरूप तेवढंच. स्वरूप आणि आकार एकच आता आहे. आकार, हा तेवढ्या स्वरूप म्हणजे तेवढ्या मापाचं म्हणायचं तिथे. आणि स्वरूप या पदाचा अर्थ भिन्न भिन्न आहे. जसं शरीराचं स्वरूप भिन्न आहे आणि आत्म्याचं स्वरूप भिन्न आहे. तिथं तो स्वरूप शब्दाचा अर्थ वेगळा. इथं त्यांना सांगायचं त्याची साईज, कोणाची? साक्षी. साक्षी किती मोठ्या मापाचा असं म्हटलं तर जेवढं शरीर असेल तेवढं, म्हणजे तुमचं पूर्ण शरीर चैतन्यमय आहे हे सांगायचं. तसं चैतन्याला साक्षी ही संज्ञा का आली? तर प्रकाशन करण्याच्या दृष्टीने आलेली. तिथं ज्ञानाचा विषय होतो, त्याला साक्षी असं म्हणतात. अंतःकरण किंवा त्याची जी वृत्ती आहे, या ज्या अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाला साक्षी ही संज्ञा आलेली आहे. हे साक्षी नाव आलेले आहे त्याला. बरोबर. आणि मग हे चैतन्यालाच साक्षी म्हणायचं. फक्त आता मी तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं होतं, जसं एका स्त्रीला काकू, मामी, आत्या, ताई, आई ही नावं आली का नाही? स्त्री किती असते? एकच असते. तसं त्याच चैतन्याला साक्षी, कुटस्थ, प्रत्यक, आत्मा ही नावं येतात. ब्रह्म हे सुद्धा त्याचंच नाव आहे. ब्रह्म म्हणजे सेपरेट काय आहे असं नाही. तुम्ही कोण आहेत? ब्रह्म. आणि तुमच्यात कोण आहे? असं बदल केला का नाही? थोडासा बोलता म्हणजे असा केला, तुमच्यात कोण आहे असं म्हटलं की तुम्ही त्याला परिच्छिन्न आत्मा समजायला लागेल. वास्तविक आत्मा परिच्छिन्न, तर तो व्यापक आहे. मग तो व्यापक असं म्हटलं, अहो व्यापक जे परमतत्व आहे, आता तिथं आत्मा आहे असं म्हटल्यावरती थोडं माणसाला शंका येते, मग त्याला मग ब्रह्म म्हटलं. पण पदार्थ एकच. ब्रह्म, आत्मा, चैतन्य, कुटस्थ, साक्षी. आता कुटस्थ अधिष्ठान बनला की कुटस्थ, प्रकाशक बनला साक्षी, है ना. अंतर्वृत्तीतून प्रकाशक बनला प्रत्यक, त्याला लगेच प्रत्यक असं म्हटलं त्याच चैतन्याला. तर अशा प्रकारे त्याची नाव आहे. साक्षी संज्ञा प्राप्त झाली आणि साक्षी चैतन्य सर्वत्र असतेच. हा, साक्षी चैतन्य सर्वत्र असतेच. साक्षी चैतन्य सर्वत्र असते असं म्हणण्यात तुम्हाला व्यापक बनवेल. आपण मग आता ते साक्षी तरी का म्हटलं? प्रकाशन केलं त्याने. आता तिथं सर्पाचं प्रकाशन केलं ना, सर्पाचं ज्ञानाचं आणि सर्पाचं प्रकाशन केलं का नाही ज्या चैतन्याने? पण ते अविद्या वृत्तीने केलेलं प्रकाशन, आणि या मोबाईलचं प्रकाशन केलं. दोन्ही एकच आहे का नाही? पण हे साक्षीनेच केलं, पण हे अंतःकरण वृत्तीने केलं. तो वृत्ती कोणती आहे? आणि सापाला प्रकाशित करणारी वृत्ती अविद्या वृत्ती. लक्षात आलं ना? ज्ञानाचा दोष नाही, त्या वृत्तीमध्ये असणाऱ्या अविद्येचा दोष. म्हणजे तिथं एका ज्ञानाने मोबाईल दाखवला, म्हणजे व्यावहारिक सत्य पदार्थ आहे का नाही? हा मोबाईल हा व्यावहारिक सत्य पदार्थ ह्या एका ज्ञानाने दाखवला, आणि रज्जूवरचा सर्प एका ज्ञानाने दाखवला. एका ठिकाणी अविद्यावृत्ती आणि एका ठिकाणी अंतःकरणाची वृत्ती काम करते. ज्ञान एकच आहे. लक्षात आलं? ज्ञान मग ते ज्ञान आता ते म्हणले वा, जसं तुम्हाला माहिती तुमच्याकडे गाळण्यांचे काही प्रकार आहेत है ना. गाळण्यांचे म्हणजे सुजीची चाळणी, पिठाची चाळणी. सुजीची चाळणी माहिती तुम्हाला? सुजीची म्हणजे मैदा ज्या वेळेला गाळला जातो तर त्याच्यामध्ये काय राहतं? बारीक 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 पीठ बाहेर. पण त्याचे जे होल्स आहेत ते कसे आहेत? छोटे, अत्यंत छोटे, त्याच्यापेक्षा मोठे अशा प्रकारे. गहू चाळायची ते म्हणते ते तरी एकदमच मोठे. तर असाच प्रकार आहे याच्यामध्ये सुद्धा. अंतःकरणाची वृत्ती जेव्हा बाहेर गेलेली आहे हां तेव्हा ती वृत्ती उपहित चैतन्याशिवाय बाहेर गेलेली असते. हां आणि बाहेर गेल्यानंतर ती सर्पाचा आश्रय होते. हां. आणि सर्प ज्ञान तर तिच्याकडे अगोदरच आहे. अजून एक लक्षात ठेवा, चैतन्याला चाळण्या नाहीत. चैतन्याला चाळण्या नाहीत, तर ते गाळीव आहे. म्हणजे जे शिल्लक राहतं त्याचं नाव हा, नुसतेची जे ज्ञान गाळीव जे चैतन्य निखळच आहे. चैतन्य ते खाली आहे. आणि मग वृत्त्या, स्थूल वृत्ती, अधिक स्थूल वृत्ती, अधिक स्थूल वृत्ती, हे वृत्त्यांचे प्रकार आहेत.
पुढे ते ज्ञानाचं जर आश्रय आहेच त्याच्यामध्ये आत्मख्याती न मानता साक्षी चैतन्य सर्प व त्याचे ज्ञानाचे अधिष्ठान आहे ते एकच मानण्यास काय असे हरकत म्हणण्यास हरकत नाही. नाही म्हणतात. मग म्हणितले सर्वेश्वरी आकारी एक वगैरे हा. गाळीले असत फिरे कवनी गाळी. हा. तर ते कुठे म्हणजे त्याची गाळीवता किंवा बारीकपणा असं चैतन्याचं सांगितलं. याप्रमाणे आत्मख्याती न मानता हे साक्षी चैतन्य आत्मख्याती मानण्याची गरज नाही. आत्मख्याती जो सांगितलं की आत सर्प उत्पन्न होतो आणि मग तो बाहेर दिसतो असं आम्ही मानत नाही. तर मग काय मानता की सर्प आणि सर्पाचं ज्ञान या दोघांचंही अधिष्ठान एक साक्षी चैतन्य आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. आणि त्याला तुम्ही स्पष्टही करून सांगितलं. असं. आणि नंतर जेव्हा रज्जूचं प्रत्यक्ष ज्ञान होतं तेव्हा रज्जू आणि वृत्ती दोन्ही एकत्र येतात. बिलकुल. आणि दोन्ही एकत्र येतात म्हणजे उपाधी भेदामुळे त्या भिन्न दिसत होत्या. भिन्न कोण आहे? उपाधी. चैतन्य भिन्न नाही किंवा अज्ञान सुद्धा भिन्न नाही. म्हणून त्या दोन्हीचं अधिष्ठान एकच मानण्यात हरकत नाही. अधिष्ठान म्हणजे चैतन्य एकच आहे आणि त्या अधिष्ठान चैतन्यावर अज्ञान सुद्धा एकच आहे. म्हणजे आम्ही इकडलं अज्ञान घेतलं आणि तिकडलं अज्ञान सोडून दिलं असंही म्हणायचे काही कारण राहिली नाही. अशा प्रकारे सर्प व सर्पज्ञानाची निवृत्ती द्या त्याने सांगितले. तर असे सांगितलं. चांगला अभ्यास केल्याबद्दल चांगली मार्क केला. चांगला अभ्यास केलाय. असं सगळ्यांनी अभ्यास करा. कृष्ण काय सोडत वाच. शिवाय असे की एकाच रज्जूवर 10 पुरुषांना सर्प, दंड, माला, भुरेशा इत्यादी अनेक पदार्थ दिसतात. पहा, एक शिवाय असे की एकाच रज्जू आहे. आता मागाशीच बोललो होतो मी तुम्हाला, आता परत सांगायची काही गरज नाही की 10 पुरुषांना 10 पदार्थ दिसतात म्हणा किंवा 10 पुरुषांना एकही पदार्थ दिसला, काहींना सगळ्यांना एक सर्पही दिसला तरी सुद्धा. आणि नंतर त्यापैकी ज्या पुरुषांस रज्जूचा साक्षात्कार होतो हा त्याच्यात अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्याचे ठिकाणी असणाऱ्या कल्पित पदार्थाची निवृत्ती. बरोबर आहे. आता ज्याला साक्षात्कार होतो आपण असा गृहीत धरा. आता हे 10 धरण्यापेक्षा आपण मग याच्यात सुरुवात करताना 6 धरले होते ना. 5 पुरुष गेले, 6व्याने त्याला ज्ञान करून दिले. रज्जू पडलेला आहे तिथे आणि त्या रज्जूचा जशा आता इथून आमच्या येत असतात तिकडून पलीकडून येणारे गाडगेताई, देशमुख मावशी, आणि त्यांनी तिथं त्या रस्त्यात एक रज्जू पाहिला. बरोबर आहे. मग ते रज्जू पाहिला पण त्यांना त्याचं ज्ञान आहे कारण त्यांनी ती बॅटरी घेऊन आलेले होते. तिकडून बॅटरी घेऊन आले तर त्यांना काय नाही, पण इकडून मग बाकीचे कोणीतरी तिकडे जाण्याच्या हिशोबाने गेले. ते बरोबर दचकले. त्यावेळेला बॅटरी लावलेली नव्हती कारण एकदा ज्ञान झाल्यावर पुन्हा बॅटरी लावायची गरज राहत नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका, माझ्याबरोबर या. ते म्हणले नाही इथं साप आहे. ते म्हणले नाही आता मीच चालतो ना म्हटले त्याच्यावर. तर त्यांना काय आहे त्याचं ज्ञान आहे. म्हणून ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याचीच भ्रांती निवृत्त होते. आणि जरी तिथे दिसत असला तरी भ्रांती गेलेली त्याची, त्यामुळे त्याला काही धोका नाही. आणि ज्याला भ्रांती गेलेली तो घाबरल्याशिवाय राहत नाही. म्हणून 10 पुरुषांना काय म्हटलं, ज्या पुरुषास रज्जूचा साक्षात्कार होतो, ज्याला साक्षात्कार होतो म्हणजे ज्याने ते काय झालेलं आहे, ज्याला ते अधिष्ठानाचं ज्ञान झालं की ते साप नसून काय आहे, दोरी आहे. त्याच्याच अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या कल्पित पदार्थाची काय होत असते, निवृत्ती होत असते. बाकीच्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी राहणाऱ्या कल्पिताची निवृत्ती होत नाही. जसे साधू संतांनी प्रयत्न केले है ना. मोठे मोठे साधू संत ती सायास केले, प्रपंच सताना मन नाही गोविले. तर त्यांनी ते सायास केले म्हणजे प्रयत्न केले. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की प्रयत्नाशिवाय हा भाग संभवनीय नाही. त्यांनी प्रयत्न करून कशाचं ज्ञान करून घेतलं तर या जगताला असणारं जे अधिष्ठान चैतन्य त्याचं ज्ञान केलं. त्यालाच देव म्हणतात. देव 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 कशाला म्हणतात, चैतन्याला देव असं म्हणतात. आत्मा एवं हरिही, किंवा आत्माच देव आहे, ब्रह्माच देव आहे. हे लोकांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मग स्थूल देव आपण बाहेर दाखवलेला आहे. हा जो बाहेरचा देव आहे तो कसा आहे, स्थूल आहे. त्याला उपलक्षण बी केलं येईल तुम्हाला पुढे विषय येईल. इतका रंगीत मस्त सुंदर विषय आहे. पुढे पुढे गेल्यावर अजून फार त्याच्यात गोडी लागेल असा विषय. देव कशाला म्हणतात हे तुम्ही
सगळे लोक ज्याला देव म्हणतात तर ते बी त्यांच्या जसा मागून परंपरा आले त्या पद्धतीने चाललेले आहेत. देव 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 काय करता म्हणले देव देव करतो. अहो पण देव नावाचा काय प्रकार आहे आणि तो काय कशासाठी करायचा, त्याच्यापासून फलस्फूर्ती का, कारण प्रत्येकात पदार्थात जर काय फल मिळत नसेल तर कोण करायला मोकळं, त्याला तरी का पूजन करायचं. आणि हा पूजन केल्यावर त्याची प्राप्ती होते का, तो काय देतो, कुठे असतो, कुठे राहतो, काय खातो, सगळं चौकशी नको करायला. आणि ही सगळी चौकशी कोणी केली, वेदांत शास्त्राने केली आणि तुमच्या समोर निष्कर्ष ठेवला. मग तो अंतिम निष्कर्ष ज्या वेळेला पाहताल त्यावेळेला तुम्हाला वाटेल अरे काय चाललंय. तेव्हा या अधिष्ठानाचं ज्याला ज्ञान होतं तोच त्या भ्रमापासून मुक्त होतो, ज्याला ज्ञान होत नाही तो भ्रमात राहत असतो. म्हणून ज्याला ज्ञान झालं तो सुटला, ज्याला ज्ञान नाही झालं तो म्हणजे तो गुंतला, म्हणजे तो घाबरतोय, भीतोय. भीती आहे का कोणाला, तुम्हाला भीती वाटते का हो कोणाला, मैत्रीण सगळ्यांना समान आहे. म्हणजे जीवाला म्हणजे बघा संतांकडे नाही जायचं. तर तेव्हा ज्यांना भीती वाटते, ज्यांना भय आहे, धाक आहे, चिंता आहे, याला जीव असं म्हणतात. जीवाचं लक्षण केलं सरळ. त्यांना भय, चिंता, धाक हे सगळं सारखं राहतं. मरतो का काय, मरतो का काय, भीती का नाही. 10 वेळा डॉक्टरकडे जाऊन चेक करतात का नाही, दुखायला चालू फटकन जाऊन. त्याला काय आहे, धाक आहे, भीती आहे, चिंता आहे. म्हणजे एका माणसाला चिंता नाही आणि भीती नाही. कोणाला, आम्हा भय धाक भय, आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला यलोकी परलोक, आले सकळीक. तर हे संत त्याच्यातून सुटले, कारण त्यांना अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही. आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान नाही, पण आपल्याला एक ज्ञान आहे. कोणतं, आध्यस्थाचं. आणि आध्यस्थ कोण आहे, प्रपंच. आणि आध्यस्थ पदार्थ नेहमीच भीती दाखवतो. खोटा पदार्थ हा नेहमी भीतीच दाखवतो. आता काय होईल बरं, काय होणार नाही, घाबरू नका, काही होत नसतं, काहीच होत नाही या जगात, काही होत नाही. जे होणार आहे ना तर ते सहज होतच चाललं. ते माझ्यावर काही परिणाम करत नाही, कारण मी सच्चिदानंद ब्रह्मच आहे. ती घटना माझ्यावर कसा आघात करेल, तर ती घटना माझ्यावर आघात करणार नाही. मी त्याच्यावरून कसा आहे, वेगळा आहे. अशा प्रकारचं ज्ञान अधिष्ठानाचं झालं की होईल. चला बसा. इतरांना दिसणाऱ्या पदार्थाची निवृत्ती होत नाही. आता म्हणजे कारण त्यांना काय नाही झालं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही, म्हणून त्यांची निवृत्ती झाली नाही. पुढे, जर रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्या सर्वांना दिसणाऱ्या पदार्थास कारण म्हणावी. आत्ता कसा दोष येतो तो ऐका. रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्यास त्या सर्पाला जर कारण आहे असं म्हणावी तर सर्व पदार्थ सर्वांना प्रतीत झाले पाहिजे. पहिला दोष येईल की सगळे पदार्थ सगळ्यांना प्रतीत झाले पाहिजे, कारण तीच अविद्या आहे ना कारण. पण ती जर अविद्या कारण नाही तर ज्याच्या अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित असणाऱ्या, साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या कारण असेल त्याला त्या पदार्थाचं ज्ञान होतं, म्हणजे तो पदार्थ भासतो. आणि जर रज्जोपहित चैतन्य आश्रित असणारी अविद्या सगळ्या कारण आहे असं म्हणावं तर सगळ्यांना सगळे पदार्थ दिसले पाहिजे, हा दोष येतो. लक्षात आलं. हा मुद्दा एकदम प्रबळ उत्तर आहे. म्हणजे या उत्तराच्या द्वारे काय सिद्ध होईल की एकच अविद्या सर्प आणि सर्पज्ञानाला कारण आहे. आणि ती अविद्या कोणती असेल तर अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य आश्रित असणारी अविद्याच आहे. चला. शिवाय एका पुरुषाच्या प्रयत्नाने त्या अविद्येची निवृत्ती झाली असता तिचे कार्य. दुसरा दोष असा येतो आणखी, सगळे पदार्थ सगळ्यांना दिसले पाहिजे, हा एक दोष आला. दुसरा आहे, कोणत्याही एका पुरुषाने ज्ञान करून घेतलं तरी बाकीच्या पुरुषांच्या ठिकाणची असणारी अविद्या म्हणजे सर्प निवृत्त व्हायला पाहिजे. लक्षात आलं ना. पण असं होत नाही. म्हणजेच प्रत्येक ज्या व्यक्तीला सर्प भासला त्यानेच अधिष्ठानाचं ज्ञान करून घेतल्यावर, म्हणजे रज्जूचं ज्ञान करून घेतल्यावर त्याच्या सर्पाची निवृत्ती होते, बाकीच्यांच्या होत नाही. लक्षात येत आहे ना. तिचे कार्य जे अनेक पदार्थ ते दुसऱ्या लोकांच्या प्रयत्ना वाचून निवृत्त झाले पाहिजेत, पण तसे तर मग आपल्यासारखे तर आळशी निवांतच राहते.
ते म्हणले काय संतांनी संत करतील प्रयत्न ना आपण हो मुक्त. सोपं आहे का नाही? कारण जर एकच अविद्या काम करते असं जर म्हटलं तर यांनी काय केले, सायास केले. आणि आपण काय करू ते म्हणले झालं आपलं काय करायचं, कारण कोणी बी एका जणाने अविद्या घालवली तरी आपलं काम. आणि लोकांना संत सुद्धा असे ना, महाराज डोक्यावर हात ठेवा आमच्या. बरं, मग ठेवल्यावर काय करा, आम्हाला लगेच मोकळं करून टाका. म्हणजे तुम्ही काय करू, आपण स्वतः काय करायचं नाही, नुसतीच पाहायचं किंवा आमच्यावर कृपा करा. तुमच्यावर कृपा तशी नाही होत. तुमच्यावर कृपात काय आहे, प्रत्येक जीवाने आपला स्वहित आपण साध्य करायचं. संसारात सुद्धा सगळे करतात का नाही, का दुसऱ्यावर अवलंबून आहे आपण, कोणावर मग परमार्थात का दुसऱ्यावर अवलंबून. इथे नको का त्यांनी प्रयत्न, तिथे तुम्हाला मार्गदर्शक म्हणून जाईल. जसं शाळेमध्ये गुरुजी काय आहेत मुलाचे मार्गदर्शक, इथे सुद्धा ते सेम आहे. ते म्हणजे इथे गुरुजी मार्गदर्शक आहेत. गुरुजींनी करायचं असं नाही, अभ्यास तुम्हीच करून यायचा. अभ्यास तुम्हीच करा. कारण या बुद्धीमध्ये बदल जर करायचा आहे ना, तो कोणाच्या करायचा आहे, ज्याला म्हणून अज्ञान घालवायचं असेल तर बुद्धी बदलावी लागेल. आणि ती ज्याने त्याने परिश्रम करावे. जो परिश्रम जितके करेल त्याला फळही तितके मिळतील. जितक्या लवकर करेल तितक्या लवकर मिळतं, इतकंही फार. जितक्या उशिरा करेल तेवढ्या उशिरा मिळेल. थोडंफार केलं थोडंफार मिळेल, जास्त केलं जास्त मिळेल. अख्खा परमार्थ प्रयत्नाच्या आधी तळमळ केली, फार तळमळ करून रात्र. मी म्हटलं ना, मला हा विषय कळत नव्हता तर मी 2-2, 2:30 पर्यंत जागायचो. मला का कळत नाही वय, आपली जड बुद्धी असल्यावर नाही कळत आपल्याला. आणि मग त्याला भाषण 2 आणि 2:30 वाजता अभ्यास करत बसायचा. तिकडे अण्णा करायची तसाच मी सुद्धा करत होतो बरं. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मी पहिल्यापासून मला ती वृत्तीला सवयच लावली की हे कळल्याशिवाय पुढं जायचं नाही. मग ते कळूनच घ्यायचं. समोर सांगतात ह्यांच्यात नाही दोष, मला कळत नाही हा माझा दोष आहे, कबूल करायला पाहिजे ना. आणि मग तितकं केल्यानंतर मग ते घर्षण केलं कळायचं. कारण असं आहे, भगवंत आणि संत हे सगळे शास्त्र आपल्यावर कृपा करतच. तो इतका प्रयत्न करतो त्याला काय मिळत नाही तेव्हा. आणि मग असं केलं की मग तो विषय कळतो. आणि विषय कळाल्यावर अगदी बुद्धीला इतका आनंद होतो की अरे जे वास्तव आहे ते आत्ताशी मला कळालं. या जगातलं वास्तव खरं आहे ना, हे वेदांत शास्त्राने उघड केलेलं आहे. विज्ञानाला नाही उघड करता येत. विज्ञान वस्तूवरती संशोधन करतं, लक्षात आलं का. आणि इथे त्या वस्तूच्या अधिष्ठानावर संशोधन चाललं. म्हणून आमचे संत सगळे शास्त्रज्ञच आहेत, पण ते साधारण शास्त्रज्ञ नाहीत. कारण मटेरियलवर संशोधन करणाऱ्याकडे समोर मटेरियल तरी दिसतं, आणि इथे मटेरियल दिसतंय का काय. इथं जे मटेरियल खास मटेरियल आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि याचं संशोधन कोणी केलं, आमच्या संतांनी. अदृश्य दर्शने संतांची रवी दीप हिरा दाविदी देखणे अदृश्य दर्शने. इथे बुद्धीचाच गरज आहे. इथे तुम्हाला बाकीचे पुराणातल्या गोष्टी नाही सांगायच्या, आणि राजाची गोष्ट नाही सांगायची, आणि राणीची गोष्ट नाही सांगायची. बुद्धीला विरंगळा नाही करायचा. मग इथे काय आहे, चिंतन आहे खास. आणि हे वेदांत शास्त्र. आणि हे ज्यांनी केलं ना तर शांतीलाच प्राप्त होतो, परम शांतीला प्राप्त होतो. अजिबात वृत्ती त्याची हे होणार नाही, ती म्हणजे विक्षेपाला प्राप्त नाही होणार. चला, म्हणून इदमाकार अंतकरण वृत्ती उपाही चैतन्य आश्रित अविद्येचेच कार्य सर्प आणि त्याचे ज्ञान आहे हे सिद्ध होते. बोल्ड मध्ये दिलं त्यांनी की इदमाकार अंतःकरण वृत्ती उपहे चैतन्याच्या आश्रित अविद्येचेच. म्हणजे ते आम्हाला दूर कशा द्यायचा आहे, ती एकच अविद्या की जे अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्याच्या आश्रित राहते, तिचंच कार्य कोण आहे, सर्प आणि त्याचं ज्ञान आहे. उदाहरण सांगा. भिंतीवरील चित्रातील सर्प 10 पुरुष पाहतात, बरोबर आहे. आता हा जो सिद्धांत आहे ना त्याला फक्त दृष्टांतात कन्वर्ट केला. आता एका भिंतीवर काय काढला, सर्प काढला, बरोबर आहे. एकच अविद्या जरा मानली तर काय होतंय ते पहा. म्हणजे सर्पोपहित रजोपहित चैतन्य आश्रित अविद्या जर मानली तर काय घोटाळा होतो. तर ऐका, भिंतीवर चित्रातील सर्प 10 पुरुष पाहतात, बरोबर आहे. 10 लोकांना काय दिसतो, का कोणाला भुरेशा, कोणाला माला वगैरे दिसते का तिथं, काय नाही. तिथं सगळ्यांना सर्पच दिसतो. कारण एकच भिंत त्याला काय असते, आधार असते.
ठीक आहे. त्या 10 पैकी एकाने तो सर्प पुसून टाकला बरं, तर 10 लोकांना दिसत नाही. मग इथं सुद्धा तसंच व्हायला पाहिजे होतं. जरी रज्जूपै चैतन्य आश्रित अविद्या मांडली असती तर, पण तसं होत नाही. म्हणून अंतःकरण वृत्तीपै चैतन्य आश्रित असणारी अविद्या सर्प आणि सर्पज्ञानाला आधार कारण आहे. लक्षात आलं? दृष्टांताने काळावर सांगितलं. चला. आणि रज्जू सर्पस्थली तर ज्याचे ठिकाणच्या अविद्येचा नाश होईल त्यासच तो सर्प दिसेनासा होतो, बिलकुल इतरांना दिसत असतोच. बरोबर. याच्यावरून रज्जू उपै चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्प न मानता साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचाच मानणे जास्त संयुक्तिक आहे. संयुक्तिक आहे. युक्ती म्हणजे तुम्हाला दृष्टांत दिला ना आता. युक्तिक बुद्धीला पटण्यासारखं आणि बुद्धीला पटवायचंच आहे. म्हणून कळालं तुम्हाला? आता दृष्टांताने कळायला पाहिजे होतं. इथं दृष्टांत सुद्धा दिलाय त्याच्यासाठी. चला. तसेच यावरून रज्जू उपही चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्प न मानता साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचाच मानणे जास्त संयुक्तिक आहे. हा तसेच स्वप्न पदार्थांचे आणि त्याच्या ज्ञानाचेही अंतःकरण उपही साक्षी चैतन्यच अधिष्ठान तुम्हाला आहे. एक नवीन दृष्टांत म्हणून सांगतायत. कोणता? स्वप्नाचा. आता स्वप्न सगळ्यांनाच पडतं, कारण ती अवस्था जीवाच्या ठिकाणी, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. तुम्ही आम्ही आता सगळीकडे कोणत्या अवस्थेत आहेत? जागृत अवस्थेत आहे. संध्याकाळी ज्याची त्याची झोपण्याची वेळ भिन्न भिन्न असू शकते, पण झोप मात्र येतेच. मग तो कोणत्या अवस्थेत जातो? सुषुप्ती. याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? सुषुप्ती. आता झोप हा शब्द नाही घ्यायचा. तुम्ही सगळे उच्च विद्यार्थी म्हटल्यावर तुमचे शब्द बदलले पाहिजे. झोप या अवस्था नाही घ्यायची. काय म्हणायचा? आता कोणत्या अवस्थेत आहेत? जागृती. आणि झोपल्यानंतर सुषुप्ती ही अवस्था आहे. आणि ज्या वेळेला त्याच्या नंतर एक अवस्था येते, तर जागृतीच्या आणि सुषुप्तीच्या मध्य अवस्था येते, त्याला स्वप्न अवस्था असं म्हणतात. आणि त्या स्वप्न अवस्थेचा प्रत्येक जीवाला काय आहे? अनुभव आहे. तर म्हणतायत तसेच स्वप्न पदार्थाचे आणि त्याच्या ज्ञानाचे. आता स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये जे काही पदार्थ भासले, समजा कोणी हत्ती पाहिला, स्वप्नामध्ये हत्ती पाहिला, सर्कशीला जायचं होतं पण गेलेच नाही. मग दुसऱ्या दिवशी स्वप्न पडलं, त्या वासनेच्या द्वारे काय केलं त्याने? स्वप्नात हत्ती पाहिला. मग हत्ती पाहिला तर तो हत्ती आणि त्या हत्तीचं ज्ञान दोन झाले का नाही? हत्ती पदार्थ पाहिला का नाही? स्वप्नात हत्ती प्रत्यक्ष आहे. मग तो हत्ती, मग तो असं म्हणत नाही मला हत्तीची स्मृती झाली होती, असं नाही म्हणत तो. मी स्वप्नात हत्ती पाहिला. तो हत्ती आणि हत्तीचं ज्ञान हे दोन्ही हे स्वप्नस्थ अविद्येचं कार्य आहे का नाही? काय म्हटलं तिथं? अशा तसेच स्वप्न पदार्थाचे आणि त्याच्या ज्ञानाचे, म्हणजे हत्ती आणि हत्तीच्या ज्ञानाचे अंतःकरण उपहित. आताच आहे का नाही? जो झोपलेला आहे प्रमाता, म्हणजे आता तो काय आहे? तिथं अंतःकरण वृत्ती काम नाही करत. मग तिथं कोण आहे? अविद्यावृत्ती. स्वप्नामध्ये सुद्धा कोणती झाली? अविद्यावृत्ती. तर तिथं त्या साक्षी चैतन्यच तिथं सुद्धा अधिष्ठान आहे. कुठं? जो झोपलेला आहे तिथं त्याचं साक्षी चैतन्य आत आहे का नाही? आहे. म्हणून त्याला हत्ती आणि हत्तीचं ज्ञान हे दोन्हीही त्या ठिकाणी भासतात. हाही दृष्टांतच तयार होतो. चला. अशा रीतीने साक्षी चैतन्य आश्रित असणारी सत असताहून विलक्षण जी अविद्या. म्हणजे तुम्हाला दोन दृष्टांत दिले. रज्जूचा दृष्टांत सांगून बाहेरच्या पदार्थाची संगती लावली आणि स्वप्न सांगून आंतर पदार्थाची संगती लावली. म्हणून दोन दृष्टांत दिले, हे लक्षात ठेवा. नाहीतर दुसरा दृष्टांत स्वप्नाचा का दिला? तर तो तुम्हाला आंतर पदार्थ सुद्धा अविद्येच्या द्वारे त्या साक्षी चैतन्य आश्रित अविद्याकडून कल्पित आहेत. आणि बाहेर सुद्धा रज्जोपहित चैतन्याच्या आश्रित असणारे जे सर्प आणि सर्पज्ञान हे सुद्धा अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्याकडून त्याच अविद्येचे परिणाम आहेत, असं सांगायचं. चला. अशा रीतीने साक्षी चैतन्य आश्रित असणारी सत असताहून विलक्षण जी अविद्या, तिचा परिणाम सर्प आणि त्याचे ज्ञान ही अनिर्वचनीय आहे. बस, अनिर्वचनीय आहेत. ठीक आहे. अशा अनिर्वचनीय सर्पाची प्रतीती आणि कथन तिला अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. आपला मूळ मुद्दा सुद्धा तोच होता. आतापर्यंत आपलं काय चिंतन चाललेलं आहे, कुठून आलेलं आहे? अनिर्वचनीय ख्यातीची रीती
हे इथून सुरू झालेले पहा, म्हणजे फार पाठीमागून अनिर्वचनीय शब्दाच्या अर्थाविषयी शंका आणि समाधान किंवा 9वं हेडिंग होतं पहा, हा मुद्दा तिथून आलेला आहे पाठ. हा जे 9वं होतं ना, अनिर्वचनीय ख्यातीची रीती, अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्तीचा प्रकार, अनिर्वचनीय सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार, त्याच्यानंतर अनिर्वचनीय शब्दाविषयी शंका समाधान, सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी, सत्ख्याती सुद्धा तिथून तो त्याचा विषय तिथंच घेतलेला आहे. पुढे जाऊन अनिर्वचनीय ख्यातीविषयी परत शंका समाधान, नंतर परिणाम, विवर्त, कल्पिताची निवृत्ती कशी होते, तर हे सांगता सांगता इथपर्यंत येऊन पोहोचलो आपण. आणि आत्तापर्यंत तुम्हाला काय केलेलं आहे, येत पाहावे तो अनिर्वचनीय ख्यातीचे वर्णन झाले. लक्षात आलं? महाराज त्याच्यामध्ये बोला. साक्षी चैतन्य असले ते प्रकाश टाकणारे किंवा प्रकाश करून देणारे सर्ववरती साक्षी चैतन्य. मग त्या ठिकाणी अविद्या कसं असं? नाही, चैतन्य वेगळं ना अविद्या वेगळी, असे दोन पदार्थ आहेत. साक्षी चैतन्य असं दोन. हा बरोबर आहे ना. कारण अविद्या नेहमी कुठे राहते? त्या ऐका, अविद्येचीच नावं अज्ञान, माया, अविद्या अशी आहे. हा? आणि जी पदार्थाचं उपादान कारण आहे, अविद्या कोणाचं कारण आहे? पदार्थाचं उपादान कारण आहे. आणि पण पदार्थाचं उपादान कारण जरी असेल तरी चैतन्याच्या शिवाय अविद्या स्वतंत्र पदार्थाची उत्पत्ती करत नाही. झालं? आता तुम्हाला कोणता दृष्टांत घेऊन सांगू म्हणजे तुम्हाला पटेल. नाही, चैतन्य समजा प्रकाश टाकणं किंवा ते स्वरूप दाखवत समजा. चैतन्य प्रकाश टाकतं नाही, प्रकाश हा त्याचं स्वरूप स्वरूपच. मग त्या प्रकाशामध्ये अविद्या राहते कशी? कशी राहते? तर चैतन्याच्या अविद्या पहिली एक गोष्ट सांगू का तुम्हाला. चैतन्याच्या ठिकाणी चैतन्य कसं आहे सांगा बरं, तुमच्याच तोंडाने कबूल करू. चैतन्य कसं आहे? असंग आहे, निर्विकार आहे, सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे, है ना, अक्रिय आहे, उदासीन आहे, एकटच आहे, एकम एवम अद्वितीयम ब्रह्म, हे सगळं चैतन्याचं वर्णन झालं. आता त्या चैतन्याच्या ठिकाणी अविद्या कशी काय आली अशी तुमची शंका आहे, बरोबर आहे? तर चैतन्याच्या ठिकाणी अविद्या आलेलीच नाही, हे त्याचं पहिलं उत्तर. कोणतं? आलीच नाही. आलीच नाही मग कशाला सांगितली? तुम्हाला जग दिसतं का? तुम्हाला जग दिसतं का? दिसतं. जगाचं कारण कोण? मग आली. आणि चैतन्य सुद्धा स्वतः काहीतरी लक्षात आलं का? चैतन्याच्या ठिकाणी ते चैतन्य काही स्वतः करत नाही, काही नाही, एकदम निकवड्या पेंद्या असं वर्णन केलं माऊलीने केलं. म्हणजे ते काहीच करत नाही, चैतन्य काहीच करत नाही. पण मग ही अविद्या आलीच कशी काय? बरं, दुसरी गोष्ट आहे, सूर्याच्या ठिकाणी अंधार आहे असं मी वाक्य बोललो. तुमचं काय ऑब्जेक्शन? सूर्याच्या ठिकाणी अंधार आहे असं म्हणतात, तुमचं ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन युअर ऑनर. पहिल्यांदा कारण नाहीच आहे, अत्यंत अभाव आहे तिथे. म्हणजे सूर्याच्या ठिकाणी अंधाराचा, प्रकाशाच्या ठिकाणी अंधाराचा अत्यंत अभाव, हे पहिलं सूत्र लक्षात ठेवा. झालं? चैतन्याच्या ठिकाणी अविद्या आहे का? ते सांगतो. अत्यंत हा, त्याप्रमाणे धरलं तर अत्यंत अभाव धरावं लागेल. अत्यंत अभाव धरावा लागेल म्हणजेच नाही हे धरायचं. पण नाही नसताना म्हणजे त्या ठिकाणी अविद्या नाही, अज्ञान नाही, चैतन्याच्या ठिकाणी काही नाही, एक सच्चिदानंद ब्रह्मच आहे. पण तुम्ही दुःखी आहात का असं तुम्हाला विचारलं आम्ही. आता तुम्हाला तिकडून नाही सुरुवात करायची, इकडून करायची. तुम्हाला विचार, तुम्ही दुःखी आहेत का? तुम्हाला काय खासती भय? आत्ताच चाला विषय आपला, तुम्हाला काय चिंता आहे का? हा, मारण्याची चिंता आहे महाराज, असं असं. त्यातनं कसं काय सुटता येईल? आणि त्यातनं सुटता येईल ना, कारण तुम्ही याला तुमचं ज्ञान झालं की सुटले आणि तुम्हाला अन्यथा ज्ञान झालं की गुंतले. अविद्यामध्ये आपणच स्वतः, बस आपणच म्हणजे अविद्या. आपण म्हणजे जीव. हा जीव. आणि आपण या पदाचा दुसरा अर्थ आहे अधिष्ठान. तुम्ही ज्या वेळेला स्वतःला अधिष्ठान समजताल त्यावेळेला तुम्हाला मरण नाही, आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतःला जीव समजताल त्यावेळेला तुम्हाला मरण आहे. आणि मग समजताल म्हणजे तुम्हाला त्याचं ज्ञानच झालं. आणि ज्ञान होऊन तदाकार वृत्ती धारण केल्याबरोबर ते लक्षात आलं की मी मुक्तच आहे, माझ्या ठिकाणी जन्ममरण नाही, काहीच नाही, तर मी नित्य आहे, शाश्वत आहे. पण ज्या वेळेला जीवाला हे प्रपंच भासतो त्यावेळेला
आणि देह भासतात, त्याला तो सत्य मानतो. मग त्याला सांगितलं, मग त्याने विचारलं शास्त्राला की बाबा ह्याला कारण कोण आहे. मग त्याचं उत्तर आहे अविद्या किंवा माया किंवा अज्ञान. हे त्याचं उत्तर. अविद्या कल्पितच नाही. माया कल्पित, अविद्या कल्पित, अज्ञान कल्पित, तीन नसून एकच आहे आणि एकही नाही. मान्यता दिली म्हणून पुढे वाढत गेलं. असं आहे. तर जसा तुम्हाला बागुलबुवा सांगितला. बागुलबुवा माहिती का तुम्हाला? तुम्हाला काय माहिती? आम्हाला अंधारात माहिती होतं पहिलं लहान. हा. ते एकच घरात चिमणी राहायची, ती मध्ये आधी ठेवलेली असायची भिताडावर. इकडे एक पोलीसचा, इकडे एक, इकडे एक मध्ये भिंत. इकडे स्वयंपाक करायचा आणि इकडे झोपायचे, खायचे ते. आणि एक कारण रॉकेल बी नव्हतं पहिलं, आणि मग ते असे दिवा ठेवायचा मध्ये असं. आणि आतमध्ये जरी खोली असेल तर तिकडं जायला तर आम्ही लय घाबरायचो, अशी गपची बसायचो. काय झालं, काय अभ्यासन बिभ्यासन कशाचं. आणि मग ते परत आणखीन काय करायला गेले चमत्कार इकडं तिकडे काय कुठाने, तर मग ते लगेच आई म्हणायची, काय म्हणायचे, गपची बस. नाही तर मग आतमध्ये बाबूल ठेवलेला आहे. आम्हाला माहिती इकडे पाहिल्यावर अंधारच दिसतो ना, आता असेल बुवा. आणि त्याला घाबरून पोरं आपली गप बसायची का नाही. आईला उपाय सोपा होता का नाही, कोणता? बस नाही बागुल बोला बोलवी. पण ज्या वेळेला ते मोठं होतं आणि ते म्हणतो की अरे आतमध्ये तर काहीच नाही, उगाच आहे आपल्याला दमली. त्या समजा मोठा मुलगा झाला आणि त्याला सांगितलं गप बस बर का, नाही तर बागुल बोला बोलवी. तर ते हसेल. तो काय करा, आणि त्याला काय झालं, कळालं हे. तसं संत हसतात आणि आपण रडतो, असे दोघांच्यातले हे भेद आहेत. बस संत, कारण त्यांना काय झालंय, ज्ञान झालं, कळालं. आणि तुम्हाला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हे असंच रडगाणं चालू राहणार. काय करावं. लोक जे भ्रमाने त्रस्त येतात, वास्तविक काहीच नाही, भ्रम आहे हा. त्या भ्रमामध्ये हे लोक त्रस्त झालेले. आणि याचं कारण काय, अविद्या. म्हणजे अविद्येचं विश्लेषण चाललंय. म्हणजे हे नसलेल्या पदार्थाचं ऑपरेशन आहे. नसलेल्या पदार्थाचं ऑपरेशन म्हणजे हेच आहे ना. पण हे कळावं लागेल बरं का. नाही तर ते ऑपरेशन का करायचं हाही प्रश्नच आहे. जर त्याला दुःखच नाही तर आम्ही ऑपरेशन करणार नाही. वेदांत शास्त्र ते सांगतोच. जो मुक्त झालेला आहे त्याला कोण शिकवायला मोकळे, आणि काय शिकवावं त्याला. जो सुटून गेलेला आहे ना त्याला नाही शिकवता येत. मग तुम्ही तरी येऊन का बसता असं तुम्हाला विचार, तुम्ही का आले. ते म्हटलं महाराज फार प्रापंचिक त्रास आहेत बुवा, फार दुःख येतं, कुठे गेलं तरी दुःख कमी होताना दिसत नाही. असं मग तुमचं दुःख आम्ही कमी करू. दुःखाची निवृत्ती करताना असं म्हटलं, सुरुवात करताना पहिल्यापासून आलेले सांगा काय लिहिले. नसलेल्या दुःखाची निवृत्ती का असलेल्या, प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती. हा विशेष तसाच आला का नाही पहिल्यापासून. म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी अविद्या, तुम्ही सांगा आहे का नाही. नाही ते सांगते आहे का नाही. नाहीच. सकारात्मक आहे. पण जर प्रतीती येते, अज्ञान भासतं, तर मग अविद्या मानायची. आणि मग त्या अविद्येमध्ये प्रकाशित चैतन्य कसं आहे माहिती का. जसं आरशावर सूर्याची किरणं पडली की आरशाचा सहज स्वभाव आहे, त्याला काय करायचं, परावर्तित करायचं. हा आरशाचा स्वभाव आहे. तसा आपल्या अंतःकरणाचा तो स्वभाव आहे की ज्या चैतन्यात अंतःकरण आलं. इथं उलट आहे, चैतन्यात अंतःकरण आलं त्यामुळे ते ज्ञानाने परिपूर्ण बनलेलं आहे. आणि मग त्याच्यातून जे ज्ञान पाझरतं बाहेर जातं त्याला म्हणायचं वृत्ती ज्ञान. मग त्याच्यावरच मग त्याचंच नाव बदलली, साक्षी, कुटस्थ, आत्मा, प्रत्यक ही नाव आले. कळालं. पुढे एक पावे तो अनिर्वचनीय ख्यातीचे वर्णन झाले. बर. आता विषयाचा जास्त खुलासा करण्याकरिता हा शिष्य पुन्हा प्रश्न करतो. आता विषयाचा जास्त खुलासा करण्याकरता, कारण ज्या वेळेला आनंद वाटायला लागतो तर विषयाची खोली घ्यावी. जसं पोहणारा सुद्धा बुडी मारून लगेच बाहेर नाही येत. मग ते म्हणतो तर थांबावर का, त्याला आनंद वाटतो. पण पट्टीचा खेळणारा पाहिजे पोहणारा. आणि ज्याला नुकताच शिकलाय तेव्हा बुडी मारतो बाहेर येतो. बरोबर आहे. मग तो जो चांगला खेळायला शिकला म्हणजे त्याला चांगलं पोहायला आला की मग तो हातपाय चांगले मारतो. वर जा, खाली ये, खाली जा, वर ये, पाण्यावर झोपून राहा. पाण्यावर झोपता येतं
असं पाण्यावर जेव्हा अंत पडता येतो, हातपाय न मारता पाणी बुडवत नाही. पण त्याला काय पाहिजे? प्रॅक्टिस. आता इथे सुद्धा पहा, तुम्हाला जरा खोली घेण्यासाठी विषय घेतलेला आहे. चला, आधार व अधिष्ठान यातील भेद. आधार कशाला म्हणतात आणि अधिष्ठान कशाला म्हणतात? ऐका. शिष्य, हं? महाराज, या अपार जगताची ज्या अविद्येमुळे प्रतीती होते त्या जगतास आधार कोण हे कृपा करून सांगा. महाराज, या अपार जगताचे आहे का प्रश्न तुमचा? नसेल तर तयार करा मनात. हे जे संपूर्ण जगत दिसतंय, एवढं मोठं जगत दिसतंय, विशेष करून आपण आपली नजर फक्त ठराविक अंतरावर पोहोचते, पण ज्ञानाने मात्र आपण सगळं कॅप्चर करतो. आता युद्ध कोणात चाललं होतं? इराणी आणि मध्ये कोण पडलं? हे तुम्हाला माहिती. म्हणजे याचा अर्थ तुम्ही एवढ्या जगापर्यंत पोहोचले, बरोबर आहे का? विज्ञान युगाचा हा चांगला भाग आहे का नाही? आपल्याला सगळं कळायला लागलं. पहिल्या लोकांना तरी कळत नव्हतं. ते म्हणजे पृथ्वी किती लांब आहे म्हणजे डोंगरापर्यंत. कारण त्यांना माहितीच नव्हतं, ते तरी काय करतील. तेव्हा आम्ही सगळं पाहून आलो म्हटलं, ही आपली पृथ्वी किती मोठी आहे. तर एवढ्या हे सगळं जे अपार जगत दिसतं, पण त्याच्यातही पुढे जाऊन सांगितलं, ज्यांना कोणाला पुराणांचा अभ्यास किंवा ऐकले असतील, कथा कीर्तन प्रवचन, तर लक्षात आलं असेल, या पृथ्वीसारखे किती भुवन आहे तिथे? 14 भुवन. आपण ज्या ब्रह्मांडात राहतो याच्यात किती येतं? 14. त्याला सूर्य प्रकाशित करतो. आणि ही 14 भुवन फिरताय. जसे ही 14 भुवन जशी पृथ्वी फिरते तशीच ही 14 भुवन फिरतात, सूर्य फिरत नाही. हे दृष्टांत सिद्धांत पूर्वी आलेले आहेत ग्रंथात, जुने, नवीन कोणी शोध नाही लावलेले. हे आपण विज्ञान युगातले हे शोध आहेत, ते म्हणतात आत्ता लागले. आत्ता नाही लागले, हे ग्रंथात पूर्वीच लिहिलेले आहेत. मग ते हे 14 भुवनांचं एक ब्रह्मांड झालं. अशी ब्रह्मांड किती? अनेक ब्रह्मांड. म्हणजे हे अपार जगत, म्हणजे ज्याचा त्याचा जगत पाहण्याचा अभ्यास वेगवेगळा आहे. चला, श्री गुरु, बाबा रे, अजातवादाच्या दृष्टीने जगत नाहीच. झालं लक्षात? काय नाही? जगत नाहीच. दिसतं कसं? अज्ञानाने, भ्रांतीने. रज्जूवर सर्प नाहीच. रज्जूवर सर्प मानला तर भ्रांती काळात एका काळात मानता येतो, म्हणजे वर्तमान काळात, आणि तिथंही भ्रांती म्हणायची. झालं ना? काळ 3 आहेत: वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ. रज्जूवर सर्प आहे असा म्हणणारा एका काळात बोलतो, पण त्या वर्तमान काळात. आणि वास्तविक रज्जूवर सर्प नाहीच. कोणत्या काळात नाही? तिन्ही काळात त्याचा अत्यंत अभाव. तिन्ही काळात अत्यंत अभाव आहे. पण ज्याला अधिष्ठानाचं ज्ञान आहे त्याच्या दृष्टीने अधिष्ठान म्हणजे रज्जूचं त्याला ज्ञान आहे. ज्याने रज्जूचं ज्ञान करून घेतलेलं आहे आणि तिथं दोरी दिसत असेल तरी तो म्हणतो सर्प नाही. मग तो पूर्वी नव्हता, आत्ताही नाही आणि नंतरही नसेल. तसा ज्ञानी संतांना हे ज्ञान आहे की जगत नाहीच. मग ज्ञानी संत तर या जगातच वावरतात, तरी त्यांना जगत दिसत असताना ते त्याला नाही म्हणतात. लक्षात आलं ना? पदार्थ दिसत असताना बाध निश्चय करणं हे शास्त्राने सांगितलं. याला पदार्थाचा नाश नाही केला, काय केलाय? बाध केलेला आहे. बाध निश्चय वेगळा आणि नाश करणं वेगळं. म्हणून ज्या वेळेला संपूर्ण जगत दिसत असताना नाही म्हणणारे साधू संत आहेत आणि दिसणारं जगत खरं आहे म्हणणारा अज्ञानी जीव आहे. विवर्तवादाच्या दृष्टीने मग आता ज्या वेळेला तुम्हाला पटलं का? मी सगळ्यांना सांगितलं की हे जगत झालं न झाला, प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. नाथ महाराज म्हणतात, प्रपंच एक झाला होता, हे तो समोळ मिथ्या होता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. नाथ महाराज भागवतात म्हणतात. झालं? प्रपंच झालेला नाही, जगत झालं नाही. तुम्हाला जगत दिसत जगत दिसत तुम्हाला जगत दिसतंय. मुलं बाळ दिसतात का? आहेत का? खरी आहेत? अज्ञानाने खरे. तर ज्ञान आणि वास्तवता यांच्यामध्ये इतका भेद आहे. म्हणजे तुम्हाला आता लगेच कोणावरती असा संस्कार होत नाही, लगेच मिथ्यात्वाचा निश्चय होत नाही. पण झाल्याशिवाय राहत नाही. जो पुन्हा पुन्हा चिंतन करेल त्याला याला कळाल्यानंतर त्याला पूर्णता निशंक ज्या वेळेला होईल, शंका नाही राहिली पाहिजे. आणि कुठलीही शंका काय करेल? त्याचे प्रतिबंधक असेल त्या ज्ञानापासून.
म्हणून जगत झालं नाही हा मुख्य सिद्धांत. आणि आम्हाला जर दिसतं तर मग तुम्हाला विवर्तवाद मानावा लागतो. विवर्तवाद म्हणजे दिसणारं जगत रज्जूवरील सर्पाप्रमाणे खोटा. चला आता मूळ मुद्द्यावर आले. विवर्तवादाच्या दृष्टीने तुझा आत्माच या जगत. बरं, आता त्याला आधार आणि कोण, या अपार जगाला आधार कोण आणि अधिष्ठान कोण? त्याला सद्गुरू सांगतात, अरे तुझा आत्मा, तुझा आत्माच या जगाला आधार बी आहे आणि अधिष्ठान आहे. आधार वेगळा असतो आणि अधिष्ठान वेगळा असतो. अधिष्ठानाचं आत्ता लक्षण दिलं तुम्हाला. काय दिलं होतं? यदधिष्ठाय भ्रांतया अन्यत वस्तू प्रतीयते तत् अधिष्ठानम. आता तुम्हाला हे अधिष्ठानाचं लक्षण झालं, बरोबर आहे. आधाराचं एक लक्षण आहे, यस्य आश्रये कल्पित वस्तू विशेषण स्थितम भवती सहा आधार. हा लिहून घ्या एवढं, मग आपण पुढचा विषय नंतर घेऊ. आणखी यस्य आश्रये, आधार कशाला म्हणतात? यस्य यस्य आश्रये लिहिलं, यस्य आश्रये तिथंच लिहून ठेवायचं. कल्पित वस्तू बरोबर. हा, कश्चित शब्द नाही ते, कल्पित नाही, कश्चित असा शब्द आहे. नीट करा. कश्चित म्हणजे क्वचित. कश्चित वस्तू विशेषण स्थितम भवति स्थितम भवति सहा म्हणजे सच्या पुढे दोन किंमत द्यायचे. सहा आधार. यस्य आश्रये कश्चित वस्तू विशेषण स्थितम भवति सहा आधार. हे आधाराचं लक्षण झालं. त्याचा मराठी अर्थ आहे, ज्याच्या आश्रयाने, लिहून ठेवत जा म्हणजे, कारण संस्कृतमधलं काही वेळेस लक्षात नाही येत. ज्याच्या आश्रयाने दुसरी वस्तू टिकून राहते त्याला आधार असे म्हणतात. ज्याच्या आश्रयाने दुसरी वस्तू टिकून राहते त्याला आधार असे म्हणतात. उदाहरण आलं, घटस्य भूमिः आधारः. घटस्य भूमिः आधारः. आता याचा अर्थ काय होतो? भूमी ही घटाची आधार आहे. आणि मगाशी दृष्टांत तुम्हाला अधिष्ठानाचा दिला होता. शुक्त रजत भ्रांत शुक्ती ही अधिष्ठानम. त्याच्यात रजत भ्रांत शुक्ती ही, शी म्हणजे ही नाही लिहायचा, ही म्हणजे विसर्ग. शुक्ती ही अधिष्ठानम हे उदाहरण आहे. अधिष्ठानाचं उदाहरण दिलंय. शुक्त रजत भ्रांत शुक्ती ही अधिष्ठानम म्हणजेच रजत भ्रांतीचं शुक्ती ही काय आहे? अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठानाचं लक्षण दिलं तिथं मी तुम्हाला त्याचं मराठी विश्लेषण बी दिलं होतं की ज्यावर अज्ञानाने दुसऱ्या वस्तूची प्रतीती येते त्याला अधिष्ठान असे म्हणतात. ज्याला संस्कृत पाठ होत नसेल त्यांनी मराठी करा. झालं? काय सांगता? अजातवाद हा विषय होऊन गेलाय पूर्वी. या पदाचा अर्थ नाही, नसणं याचा अर्थ आहे अ. आता जात या पदाचा अर्थ आहे जन्म. अजात ज्याचे उत्पत्ती किंवा उत्पत्ती, ज्याची उत्पत्ती झालेली नाही असा जो, त्यात वादाला काय म्हटलेलं आहे? मत.
वादाला काय म्हटलं? विचार प्रवाह. असा जो विचार प्रवाह किंवा सिद्धांत, वाद या पदाचा अर्थ अजून एक सिद्धांत, असा जो सिद्धांत त्याला अजातवाद असं म्हणतात. ही हेडिंगच आलंय पाठीमागं, वाचन करा. याच्यात हेडिंग आलेल अजातवाद असं. तेव्हा अजातवाद या पदाचा अर्थ आहे प्रपंच झालेला नाही अशा प्रकारचा जो सिद्धांत त्याला अजातवाद असं म्हणतात. चला 2 ओळी वाचा आणि पण करू. आरंभी तू ब्रह्मरूप आहेस असे आम्ही तुला सांगितले. हा, तू कोण आहेस? ब्रह्मरूप आहेस. ब्रह्मच आहेस. ब्रह्मरूप आहेस म्हणजे ब्रह्मच आहेस. तू जीव नाही. तुम्ही कोण आहे तर ब्रह्मच आहात. तुम्ही जीव नाही. मग तुम्ही जीव, मी जीव आहे अशा प्रकारची तुम्हाला भ्रांती आहे. बरोबर आहे. आपल्याला काय आहे? त्याची भ्रांती आहे. आणि त्या भ्रांतीने मी जीव आहे आणि मी जीव आहे असं मानून तो दुःख भोगतो. प्रत्येक जीव काय मानतोय? अशा प्रकारचं मानून तो दुःख भोगतो आहे. वास्तविक दुःख नाही, त्यांनी मानलेलं आहे. त्याला कोण काय करणार आहे? जसं पहा, ते पोपट पकडायला ते पारधी मंडळी येतात. त्यांच्याकडे एक सोपी आयडिया आहे, तुम्ही पाहिलेलं नसेल. ते पोपट जिथं राहतात त्याचे काय केलं, एक दोरी घेतली. त्या दोरीत नळीमधून दोरी घातली. लक्षात आलं का? एक दोरी घातली, ह्या झाडाला एक बांधली आणि ह्या झाडाला एक बांधली. जवळजवळ असेल, पेरूच्या झाडाच्या जवळ कायम राहतात पोपट. म्हणजे अशी बांधली. तेवढे ह्याला पकडायचं. आता कसं काय पकडणार? तसा तो सापडणार नाही. मग त्या नळीवर येऊन बसला. कोण? यायला नाही पाहिजे त्यांनी. पोपटाने यायला नाही पाहिजे, पण चुकून होतं तसं. का आता काय करणार त्याला? मग तो नेमका नळीवर येऊन बसला. बसल्याबरोबर ती काय झाली? नळी फिरली. कारण ती दोरीत बांधलेली होती ना, अशी आतून दोरी होती. ती नळी अशी फिरली. फिरल्याबरोबर त्याची मान कुठे गेली? खाली गेली. खाली गेल्यावरती वर असं पाहायला गेलं तर आकाश, बापरे, ह्याच्यात मी जर पडलो तर कसं काय होईल? असं कोणाला भ्रम झाला? त्या पोपटाला भ्रम झाला. आणि मग त्या पोपटाने नळी सोडली नाही. काय नाही केली? त्या पोपटाने नळीच सोडली नाही. मग नळी सोडाना म्हणून त्याला त्या पारध्याच्या ताब्यात जावं लागतं. त्याला ती पकडून घ्यावं. नाहीतर एरवी पंख होतेच ना. त्याने काय करायला पाहिजे होतं? तेने उडावे परी न पुरे मनस शंका, सुखाचे अंग भारे, नळी भुवन नली रे. हा, तेने उडावे परी न पुरे मनस शंका. पुढे तितांतू नळी धरोनी ठाक. हा, तो उलट त्याला काय करतो? असा पॅक धरून ठेवतो नळीला. कारण पडल ना. तसे जीवांनी या शरीराला पॅक धरून ठेवले. देहरूपी नळ्या पॅक धरून ठेवल्या, सुटानातच. मग याच्यावर एक जण काढायला येतो. कोण? यम. यम काळ. ते काळाने आले आणि ठोके टाकून त्याला काढले. म्हणते त्याला धरून गेला. यमाच्या ताब्यात तुम्ही कशी काय सापडले? शंका आहे ना. नळी सोडाना. चला, काय सोडाना? नळी सोडा. संसार सोडा. हा, संसार धरा, देह धरा. ह्या नळ्याच येतो ना. देह तरी काय? 3 नळ्या आहेत त्याच्यात. एकात एक. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि संसार रूपी भाग. चला. पण त्याप्रमाणे ज्यास माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होत नाही, त्यासच आत्म्याच्या अज्ञानामुळे रज्जू सर्पाप्रमाणे हे जगत आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच भासते. बरोबर. कुठे भासते? शंका काय होती? हे जगत कुठे भासते? अरे तुझ्याच आत्म्याच्या ठिकाणी भासते. तुलाच भासते. का हो? आपल्याला आपण डोळे झाकून घेतल्यावर जगत दिसतं का तुम्हाला? जगाला पांघरून टाकण्यासाठी कापड शिवायचं. किती मीटर लागल? डोळे झाका. डोळे झाकलं की जगावर का आपोआपच का? त्याला कशाला कापडात झाकून टाकायचं? तुमचे डोळे झाका, जगाला झाकून टाकलं. तुमचे डोळे उघडा, जगाला पाहिलं. सोपं आहे का नाही? तुम्ही मुक्त व्हा, जगत मुक्त झालं. तुमचा जगाचा संबंध तुटला. आपुलेने प्रतीची, जगाची मुक्त. चला. जशी रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प प्रतीती होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ज्ञानाने जगत प्रतीती होते. हा सिद्धांत आला. जिथे जिथे सिद्धांत किंवा विशेष असेल ना, बोल्ड केलेले पहा. आत्म्याच्या
अज्ञानाने जगत प्रतीती येते, म्हणून तुझा आत्माच या जगाला आधारही आहे आणि अधिष्ठान आहे. हा विषय पुढे आणखीन येईल, पुढच्या वेळेस पाहू. कुंडली पंढरीनाथ भगवान